नमस्कार मंडळी. सर्वप्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका. हे वाक्य आपल्याला संक्रांतीच्या दिवसामध्येच ऐकायला मिळते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे. तसेच ह्यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला ह्यावर्षी कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करायला वर्ज्य सांगितली आहे. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि अजून संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ह्या सर्व गोष्टीची माहिती सविस्तर तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर संक्रांत जवळ आली की बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच येतो की ह्यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आहे आणि संक्रांत ऐकणं हे खूप पुण्यकारी फलदायी मानले जाते. म्हणूनच आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ह्या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने, उत्साहाने सर्वजण साजरा करत असतो. ह्या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही नेहमी जानेवारी महिन्यातच येत असते. आणि ह्या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण 14 किंवा 15 जानेवारीलाच येत असतो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमीच हा सण 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. तर ह्यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आलेली आहे. आणि ह्यावर्षी असा पण योगायोग आला आहे की ह्याच दिवशी एकादशी पण आलेली आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आपण साजरी करायची आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. आणि संक्रांतीचा पुण्यकाल कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 आहे. आणि या पुण्यकाळात स्त्रिया वाण वौसा करू शकतात. आपण तिळगुळ म्हणून जे दान स्वरूपात देत असतो तर आपण तिळगुळ देऊ शकतो. इतर दानधर्म आपण करू शकतो. जप तप करू शकतो. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवी स्वरूपच असून संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. दरवर्षी संक्रांती वाहन, उपवाहन, वस्त्र, शस्त्र यामध्ये बदल होत असतो. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीने
पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात शस्त्र म्हणून गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका आहे आणि बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. ह्या वर्षी असं संक्रांतीचं स्वरूप आहे. पायस म्हणजे खीर, त्यामुळे ह्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ, खीर वगैरे खाणे टाळावे. तसेच संक्रांती देवीनी ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या आहेत. आता ह्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तर ह्या दिवशी स्नान, दान, जप, तप, हवन, तर्पण ह्या गोष्टी संक्रांतीच्या पुण्यकाळात करणं अतिशय पुण्यकारक मानले जातं. तसंच ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ घालून स्नान करावे. त्याचबरोबर तीळदान करावे म्हणजेच तिळगुळ द्यावे. आणि ह्या दिवशी काय करणे टाळावे, तर ब्रह्मचर्याचे पालन करावे, ब्रह्मचर्य पाळावे, कोणालाही कठोर बोलू नये, भांडणे वादविवाद ह्या दिवशी टाळाव्यात. गाई म्हशींची धारा संक्रांतीच्या पुण्यकाळात काढू नये. वृक्ष गवत तोडणे टाळावे. संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे टाळावेत. संक्रांतीच्या काळात तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. तर दान काय द्यावे? नवे भांडे, आपण जे वाण देतो त्यामध्ये तुम्ही एखादे नवीन भांडं देऊ शकता, तिळपात्र देऊ शकता किंवा ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, गूळ, तीळ, वस्त्र ह्या गोष्टी देऊ शकता. ह्या दिवशी गायीला घास अवश्य द्यावा. सोने, भूमी, गाय, घोडा इत्यादी आपण यथाशक्ती दान करू शकतो. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत, तर किंक्रांत ही 15 जानेवारी 2026ला आहे. आणि संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या त्रासापासून प्रजेला मुक्त केले. म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंवा करिदिन म्हणतात. ह्या दिवसाला मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दानधर्म करतात आणि हव्यकव्य करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान धर्म करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान, विद्यादान, श्रमदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगडं पुसतो, काही ठिकाणी त्याला खण म्हणतात, बोळकी म्हणतात, तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे. कारण काही जण ते सुगडं पुजल्यानंतर सुहासनीच्या ओट्यामध्ये घालतात किंवा काही जण त्यातले जे वाण आहे ते ओटीमध्ये घातलं जातं. त्यामुळे आपल्याला जे जे शक्य आहे त्या गोष्टी आपण ह्या काळामध्ये नक्की दान कराव्यात. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे. ह्या दिवशी आपण सूर्याची उपासना नक्की करावी. म्हणजेच काय, सूर्याला अर्घ्य द्यावे. शक्य असेल तर तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे कुंकू, तीळ आणि लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे. आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः अशी आपण सूर्याची नावे घेऊन ते पाणी अर्पण करू शकतो. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्याची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं, तर आपल्याला निरोगी आणि चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते.
ह्या धावपळीच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाशात जाऊन बसणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर त्या कारणाने का होईना आपल्याला उन्हामध्ये जाता येते आणि आपल्याला सूर्यापासून जे काही जीवनसत्व मिळत आहे ते आपल्याला मिळतात. आणि दररोज सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला चांगले निरोगी आरोग्य पण लाभू शकते. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा. सूर्याचा मंत्र म्हणा. त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करावे. यालासुद्धा खूप पुण्यकारक मानले जाते आणि ज्यांना पवित्र गंगेत जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून जरी स्नान केले तरीसुद्धा ते खूप पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. हा संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने मिळून मिसळून साजरा करायचा आहे. सर्वांना तिळगुळ द्यायचे आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणायची संधी फक्त आपल्याला या सणालाच मिळते. त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी जी काही उष्णतेची गरज असते तर ती तिळगुळ पूर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन. ह्या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगडं म्हणतात, बोळकी म्हणतात, काही जण खण म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5-5 सुकडे म्हणजे एक खण असं आपल्याला पुजायचं असतं. म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगडं असतात. तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांची प्रत्येकी 5-5 सुगडं आपल्याला पुजायची आहेत. त्या सुगड्यामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते. मकर संक्रांती हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळे ह्या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला ह्या सुगड्यामध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या ओंब्या घालतं, कोणी ज्वारीचं कणीस घालते, हरभऱ्याचे छोटे घाटे, वाटाण्याचे दाणे, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोर, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य ह्या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओसा सुगड्यामध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन वस्त्राने झाकून ठेवला जातो आणि मग तो जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना काही ठिकाणी हे सुगडं वाण म्हणून दिलं जातं किंवा मग त्यातला जो ओसा आहे तो ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात. आणि हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासिनी स्त्रिया ह्या दिवशी हे वाण देण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीचा हा सण महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. कारण ह्या सणाला महिलांचा आवडीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण कधीही करू शकतो. ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, वाण देतात, तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतात. काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात. तर तुम्हाला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम 14 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत कधीही करता येईल. 25 जानेवारीला रथसप्तमी आहे. त्यामुळे आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो. त्याचप्रमाणे संक्रांतीचा आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी ह्या नावाने साजरी केली जाते.
ह्या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा, भाज्या, फळभाज्या आणि तिळाचे कूट घालून केलेले मिश्र भाजी, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी हे सर्व पदार्थ ह्या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व आहे, कारण संक्रांत येते हिवाळ्यात आणि त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आपले शरीर उबदार राहील आणि उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो. त्यामुळे तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात ह्या पदार्थांचा जेवणात समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरीमध्ये पण उष्णता असते, म्हणून ही आवर्जून थंडीच्या दिवसामध्ये खाल्ली जाते. त्यामुळेच भोगीच्या दिवशी ती लावलेल्या बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच ह्या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्यांचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. ह्या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा हा त्यामागचा हेतू असावा. ही झाली भोगीविषयी माहिती. तसेच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानले जाते. जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहील. म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होते, कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे ह्या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांत देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले आहे तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. तर ह्या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा शेड असलेला कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाचे फूल लावायचे नाही. थोडक्यात ह्या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू तिळाप्रमाणे मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीची आणि मकर संक्रांतीची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे हे सर्व सांगितलेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या राजवीर डेली वेब्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.